छत्रपती शिवराज वंदन करून आपल्या भोगावमध्ये जमलेल्या सगळ्या बांधवांना माझा मानाचा जय शिवाय. मला वाटलं लय मोठे बनणार आहेत ना त्यामुळे पाठवू घरात पण बोलू शकतो. त्यांना आरक्षणच मिळालं आता ऐकणार नाही तर काय करणार. त्यांचा शब्द मी खरा करून टाकेल. आरक्षण देईन तेव्हाच मागे सरकार म्हणलं 2 करोड मराठ्यांना आतापर्यंत आरक्षण मिळाले. आणखी काय पाहिजे. तू भोगाव होतो भोगाव जडले असते तुम्ही आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात. काही माणसाला त्रास नाही होत. वाढल्या की कोणी जास्त मागून एक जागा ठेवून टेक खाली तो पण टेका तो पण टेकी ते सगळं गेलं भाऊ खपा खपा ते मग माया मागण्या त्यांना सांगा काय त्यापेक्षा आपलं पहिले धोरणाने केलं बरं. आरक्षणाच्या लढाई आता अंतिम टप्प्यात 54 लाख नोकरी मिळाल्या. मराठा समाजाच्या लेकराच्या घरात विषयीची आता बाब केली. या अगोदर मी तुम्हाला सांगायचं त्यावेळेस तुम्हाला काय वाटत होतं मला नाही माहित, परंतु मी शब्द द्यायचं तुम्ही फक्त एकजूट व्हा. आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला आरक्षण दिल्याशिवाय आपण हटणार नाही ते शब्द असायचं माझं तुम्हाला. आणि आपण तो आज खरा करून दाखवू. आता जास्त काय बोलणार नाही बरं का. गोडी नगारी हळूहळू घेतो येताना उपायाचा कार्यक्रम असला हो ना. त्याच्यात मी तुमच्या भराशावर उतरलो तुम्ही लय भरलेलं मला कोणी कुठं होते ते माझ्या पायात ते काय तुम्ही बोलत असलं तिथं राहिलो पण असं उतरायला लागल्यासारखं सणाट आलं मला इकडे. ते काल एक आलं कोणाचं होतं कोणाला माहिती ते टाकलेली ती का एअरपोर्ट सगळं त्याच्या पायात अशी टप्पू चप्पल होती. ते काना माझ्याकडे फोटो काढायला आले. त्याचा असं जोरात पाय लागला मग अर्ध नकच उडलं. ते इतकं टप्पू होतं त्याला मी लय लोटीलं पण ते मला हललंच नाही. तसं केलं तुम्ही मला आता म्हणजे उतरा म्हणजे गावात यायला लागला. मी उतरलो बऱ्याचशावर म्हणलंय माझ्या अंगावर नाही द्यायची कोणाला. हेच मला लूट लागले जे साखळे सांगायचे तेच बाकीचे तर लांबच राहिले. आता जवळ आली आरक्षणाची विजयाची लढाई. आता मुंबईत जाऊन थांबले गाडा म्हणलो होतो एकदा काय करू आपण इथंच एक फाईट खेळून बघू मग मुंबईत ठेवू. दमच नाही मराठीचे पोट्टे यायला. नाही म्हणलं मुंबईत म्हणलं मग मी काय झालं मुंबई चला. आता असा डोक्याला खरा भेटलाय. मंत्र्याचे मला फोन येते आणि ते म्हणते होय तुम्ही म्हशीवर निघाले का. कोण मसाडी घेऊन निघाले कोणाला माहित काही मेळ लागणार कोणतरी मसाडीवर निघाले 7-8 जण 7-8 म्हशी त्या दाखवल्या. तर मंत्री करते मला फोन इकडं म्हशी कुठं ठेवायचा. म्हणलं मला माहिती बाबा त्या दोन्हीच्या कुठं ठेवायचं काय करायचं. ते मराठीचे पोट्टे लई करा का बसावं नीट बसावं त्या मसाडीवर उलटे बसले. एकाने इकडे टांगड्या सोडल्या एकाने इकडे सोडल्या. ते म्हणतंय मसाडीवर इतके लोक कसं काय बसतात. मला काय माहिती कसं बसतात तू त्यांना जाऊन विचार ना. त्या साक्षात गेलो आता 2-4 दिवसापूर्वी तिथे 20-21 लोक होते मराठीचे. त्यातले काही लोक मला बोलले आणि बैलगाड्यात घेऊन म्हणलं तुमच्या पाय पडतो मुंबई गाड्या घेऊन आला तुम्ही. इथून तिथून जाऊ तर काही नाही पण मुंबईत त्या दगड खाऊ आला होता आमला बायला. ते काय का ते नमुने ते म्हणले मात्रेच्या दारालाच नेऊन बांधतात पहिले सगळे. मी सांगितलं होतं सरकारला तुम्ही मराठ्याच्या नाते नका लागा. आरक्षण मराठ्यांना हक्काचं ते मिळतं ते देऊन टाका. पण त्यांनी नाही दिलं. अर्धवट दिलं. ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना. आता आपला विषय राहिला सरसकट त्याच्यासाठी आपली लढाई सुरू.
जेव्हा आता हे मुंबईचं ऐकायला मिळाले तेव्हापासून त्यांना काही सुचाना मला काही सुचाना. नोंद भेटले काय तुम्हाला? मी इतक्या तुटक कम बसले. नोंदीमध्ये लांब लांब जाऊ नका रे दादा, तुमच्या पाया पडतो आम्हाला मिळूस तर आमच्या सगळे जरा. मला तर असं होता पडाय मुंबईचा सरकारला तर पडाय पण मला पडाय माझ्या आधीच मुंबई कच भरत का काय टेन्शन आलं मला. मी सगळ्यात मग घरात होता काय इतके काही टाकायला लागले. ते मध्ये डिझेल बंद होतं म्हणले आता गाड्या जर पळायच्या कशा पळायच्या, गाड्या पळायची पंचायत झाली डिझेल नाही दिलं. ते मोटर काय सौर लॅम्प काय तेच बसले टेम्पोला ट्रॅक्टरला. ते म्हणले आमचा ट्रॅक्टर बरोबर मुंबईत जाता. मराठी त्यांच्या पुढे चार पावले. ते म्हणले गॅस जर नाही दिला वाटाने सरपणाच्या मोळ्यात टोकर घेतलेला फोटो टाकले. सरपणच चालले म्हणले सगळं आता काही म्हणजे इतके तराला लागले ते आता सध्या. मी सांगितलं होतं तुम्ही ऐका आमचं मराठ्यांच्या नका ना दिलं. तुम्ही कायदेशीर चौकटीत मराठ्याचं आरक्षण बसते ते द्या. त्यांनी नाही त्यांचं एका शब्दात त्यांचं आपलं होत नाही. त्यांनी 4 शब्द आपल्या घेतले होते त्यातलं एका शब्दावर 4-5 दिवस झालं खलबत सुरू आहे. तुम्ही ऐकलं नाही तुमच्या वाटते आहेत का? मग तुम्ही बघा का नाही? अरे मग बेजार करायचं मग ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्याला सुद्धा द्यायचं. म्हणजे सगळा मराठा समाज आरक्षण देतो असं त्यांचं आपलं ठरलं. ते सगळे सोयरे कोणते समजतात ना ते मी तेव्हा म्हणलं सगळ्या सोयऱ्याला आरक्षण द्या. ते म्हणलं दिले राव आम्ही देतोय सगळ्याला. आयला म्हणलं एखादा मग दिले कोणाला दिले ते काय म्हणते मला याची नोंद सापडली याच्या चुलत्याला याच्या पुतण्याला. म्हणलं त्याचे चुलते पुतणे तुमच्यात केव्हापासून सोयरे होते? तिथं भावकी झाली ना. ज्याची नोंद सापडली त्याच्या पुतण्याला दिले त्याच्या काकाला दिले हे कसं काय सोयरे होते? तिथे त्याची भावकी झाली आणि त्याचे मंदिरात पण पडले. ते माघारी गेले आणखी आलत नाही. तिकडेच चर्चा सुरू द्यायची. एक शब्द जर नोंदीच्या मध्ये घेतला तर सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळतं. आता 3 कॅबिनेट तेवढ्यासाठी 3 कॅबिनेट घेतल्या. महाराष्ट्रातले पहिली घटना असं 8 आठवड्यात 3 कॅबिनेट झाल्या म्हणून होतच नाही. तितक्या एकच होती. एक कॅबिनेट आणि दुसरी राज्य मंत्रिमंडळाची बैठक. यांनी कॅबिनेटच्या 3 घेतले. ते तरायला लागलेत. आता आपण तरायला लागले. आपली एकजूट फुटून देऊ नका. पहिल्या दिवसापासून होती ती शेवटपर्यंत ठेवायची. नेमकं विजयाच्या टायमाला आपली एकी फुटती असं होऊन द्यायचं नाही. आता सगळा प्लॅनच बदलायचा आणि मराठीत बदलले सुद्धा. आता सगळंच बदलायचं आपल्याला. पहिल्या दिवसाला ज्या ताकदीनं लढलो त्याच ताकदीनं शेवटपर्यंत लढायचं. काम काही पण असो आरक्षणच नाही सांगायचं तुम्हाला. काही पण असो पहिल्या दिवसाला जी सुरुवात केली ती शेवटच्या दिवसापर्यंत ठेवायचं. कटाळायचंच नाही. सरकारचं हे डोक्यात होतं. पुढं 5-6 महिने आंदोलन चालत नसतं म्हणजे 1 महिनाभर बसतील 15 दिवस बसतील तर ते होतं. पण आपला जसा जसा उशीर व्हायला लागला तसे मराठी हे व्हायला लागले. त्यामुळे त्यांना काय सुद्धा मराठ्यात नेमकं झालंय का? कारण हे 70 वर्षानंतर आपली प्रचंड मोठी इथे आहे. कोणचं काम करीत असताना जे पहिल्या दिवशी होतं ते शेवटपर्यंत ठेवायचं. इथून पुढे मराठ्या बदलले सुद्धा. खरं सांगतो मी तुम्हाला माझी जात खूप वर्षानंतर एकत्र आली त्याचा मला स्वाभिमान. माझ्या जातीचा मला गर्व होता. एकदा तात्याने एकत्र आले आणि इकडं भांडणात जरी म्हणलं तरी तिकडं करायला लागले. त्या मी म्हणलं भांडणं खेळत जाऊ नका. 1-2 फूट सोडून द्या. तिने दिलं सोडून. खरंच बऱ्याच जागेवर तुमच्या गावात नाही मला माहीत पण बऱ्याच जागेवर लोकांनी बांध सोडून दिले. भांडणच खेळत नाही दादा नको म्हणजे. पहिल्यांदा जसं गडते ढकलून दिलं ना ते म्हणायची पहिला राजकारणाचा कट्टा काढला दिसतो मला मुद्दाम लुटली. आता तसा संशय नाही व्यक्त करीत. पडला तरी म्हणजे त्या अंदाजे पडला सगळे उठवा त्याला. इतका बदल झाला. एक तर लग्न होतं आता गावाचं माहिती चकलांबा तिथं लग्न होतं. ते इंजिनियर होते दोघे. मला बोलायचं काही गरज आहे का? त्या खंडाळ्याला बी एक लग्न होतं. तिथं मला बोलले मी लय छान आहे का मला कुठं लग्नाला बोलत असते. मला लग्नाला बोलले ते विषय बाजारात बोलून ठेवलं होतं जिलेबी आमकं तमकं ते
याच्या दिवशी सुपारी फोडायच्या दिवशी बोललं मला, मी बी गेलो. ते इतकं मोठं ठेवलेलं होतं, लय मोठं, ते चिवडे लय मोठं. आणि म्हणलं काय धरून होईल. ते म्हणले आज सुपारी फोडायचे, लग्न मोठं करायचं. म्हणलं मोठं केवढं? ते म्हणले 20 लाख रुपये खर्च येणार आहे. म्हणलं पोरीचा बाप मारायचा दिसतो तुम्हाला आणि पोराचा बी, दोघांना सुट्टी नाही ना. उठा म्हणलं दोघं लावा आता लग्न. लावलं नाही, साधारणतच लग्न लागलं त्याचं. ही बदल सुद्धा समाजात करावं लागणार आहे. 1300 लग्न लागलेत आपल्या लोकांना सांगितलं. 1300 एकदम साधे, गेट लगेच सुरू. वाचलेले नाही, दोघांची 10 लाख रुपये. साधे केल्यावर काय फरक पडतो? त्यानंतर साधे करा, आरक्षण मिळवून द्या आणि दारूपासून लांब कर. व्यसनापासून लांब माणसं गेली का आपली जात सुधारलीच म्हणून सांगतात. ठीक आहे, दारूच्या रक्ताला ते मग बोलच मुली हे हा सर आता काय चालेल लावलं त्यांना. मी आता 9च्या पुढं हातात देत नाही बाबा मावशी कोणाचं. मला भेळच वाटतं 9च्या पुढं हातात देत. हातात हात द्यायला हात सोडीत नाही. मी इकडं ओढीत होते, मग तिकडं ओढीत. 7-8 फोटो काढायचे झाले तरी म्हणून आता बस करणार सोडणार. ते म्हणत नव्हते थांब ना, तुला का दमने घालणार काय, एक काढून देणार आणखी. म्हणजे माझ्या फोटो मला का घोडे लगेच. 9च्या पुढं तर फुल टेन्शन येतो मला यांचं. एकदा मला आरक्षणाचा विषय संपला ना, दारूवाल्याच मागं सुरू करतो मी आता. थांबा तुमचे, मला फक्त या त्या अंधारात तुमच्या कोण कोण पिते. एक कार्यक्रमच करतो त्यांचा, फिरून येतच नाही. ते प्यायच्या टायमाला त्याच्यावर मागे जाऊन घालून बसतो मी तिथे. तेव्हा कसा वडील तो बघतच नाही, फिरून पेलच नाही पाहिजे आयुष्यात ते काम. आता मला तीच त्या टोळीच्याच मग या दारू प्याला. आपल्या जातीत बदल करा. आपल्याला पर्याय नाही, आपल्याला सगळ्या बाजूने गेलेले. आरक्षणाचा विषय सोडून द्या आता, ते मिळाल्याच जमा आहे. नसता दुसरं बोलत होतो मी कवा आलं का आरक्षणच नसतं. मला येडच लागलंय ते आरक्षणाचं. नाही मग येऊ का बाहेर? नाही मला वाटतं मला तिकडून या, म्हणून तिकडून जाऊ शकतो मी. कसं आरक्षण असलं ते पुढे जातो. आपलं आरक्षण आपलं देण्यासाठी तुम्हाला विनंती करून सांगतो, आपली एकजूट अशीच राहू द्या. आरक्षण मिळालं. आता मुंबई ठरवली मराठा समाजानं, आता मुंबईला जायचं. भोगावतून प्रचंड दर्शन केलं, तिकडे चला आता घरी नका. ही शेवटची आरपारची लढाई आहे. या जाणार आरक्षणच घेऊन येणार, त्याशिवाय मोकळ्या माघारी येत नाहीत आता. कारण तुम्हाला ज्या ज्यावेळेस मी शब्द देतो त्या त्यावेळेस मी पाळला नाही. कारण मी माझं जीवनच या समाजाला अर्पण केलेलं आहे. त्याच्यामुळे मी तुमच्या मायबाप समाजाला मानले. तुम्हाला खोटं नाही बोलू. यांचा ठरवलं मग मी मागा नाही सरकार एवढा ठरवलं. मी मराठी फिरायला देत नसतो, कारण आजकालचं लय अवघड आहे. पण मी ते आजकाल सारखं वागत नाही. मुंबईला ताकते ना सांगा, तुम्ही घरी झोपताना तर तुमच्या पोराचं वाटलं तुम्हीच केलं. आरक्षण मिळालं कमून नाही करून विचारायचं नाही. सगळ्यांनी सावध व्हा. आता एकदम 10-20% लढाई आहे. आरक्षणासाठी सरकार रात्रंदिवस काम करते. आपण जर चांगली ताकद दाखविली ना, आरक्षणच मिळालं म्हणून समजा. मी तर माझ्या जीवाची कदर करतच नाही ना, मग तुम्हाला अडचण काय? 3-4 टाइम खायचंय तुम्हाला, तुम्ही खातं घेऊन लय खाता. मी खातं नाही, मी सकाळी खाल्लं संध्याकाळी खाल्लं, माझ्या अंतरात नाही खाल्लं. मी रात्रंदिवस फिरतो, रात्रंदिवस. आजची तर 4:30ला सभा झाली हो पाठ रात्रीची. तरी म्हणलं 1-2 गाव वाटल्यात बघा, मी सूर्य तरी उघड पटकन. कारण झोप आहे ना तेवढं राहिल्या 1.5 घंट्यात. फोटो काढणारच 1 घंटा घातला आमचा. मी तटून जरा घेऊन आकार पडलो, म्हणलं यायचे नाही ते रगडून फोटो काढावा. खरंच ना, लय अवघड प्रोग्राम झालाय. त्यात काही महत्वाचं आहे का करू सुरू. मराठ्यांचे वेळ मी रात्रंदिवस याच्यासाठी द्यायला लागले की गरीबाचे पोरं आपले मोठे झाले. माझ्या पायाला इतकं लागलं ते, म्हणजे माझ्यासाठी लई झालं ते, तुमच्यासाठी कमी असेल ते. एक तर माझ्यात काही राहिलंच नाही, माझ्यासाठी ते लागलेलंच होत झालं. मला तेवढं सहन होत नाही. तरीही मी पाठ सुद्धा रात दिवस एक करून मराठा समाजात जागत. पाठ कोण येत असतं माहिती आहे तुम्हाला? पाठ रातची 12 वाजता 11 वाजता दिवसभर राजकारणी. त्याचा स्वार्थ असतो, रातची कड्याबाजी ताप नाही. माझा काही स्वार्थ नाही तुमच्या दारात रात्रंदिवस फिरायला. माझा एकच हट्ट आहे, स्वार्थ आहे की माझ्या गोरगरिबांच्या पोरं मोठाले करून त्याला अधिकारी बनवायचं आणि आरक्षणच द्यायचं. एवढाच हट्ट.
त्याच्यासाठी मी रात्रंदिवस फिरतो. नसता पाठं फिरायला माझा काही स्वार्थ नाही ना. मी दिवसभरच फिरू शकतो, रात्री त्याला काही अडचण नाही. मला बंधन नाही घातलं कोणी की तुम्ही रात्रंदिवस फिरा म्हणून. मी माझ्या मनानंच मराठा समाजाचा दारापर्यंत होते. कारण या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरा जाता नाही वाटलं होते. म्हणून रातपाट एक करून 123 गावाला तर भेटी दिल्या, पण पुरा महाराष्ट्र पिंजून काढला. कानाना कोपरा महाराष्ट्राचा पिंजून काढला. आणि एकही सभा अशी नाही आपली सभेला 2 आणि 3 लाख महिला आहे. कोणची सभा शोधून बघा तुम्ही, 2 आणि 3 लाख महिला आहे. आणि इतक्या संख्येनं महिला कवाच बाहेर पडत नव्हत्या, कवाच इतक्या महिला. लाईट आली का? लाईटीचा टाइम येईल. महिला कधीच बाहेर पडत नव्हती. महिलांनी आरक्षण समजून घेतलं म्हणून स्वीकारलं. मला जर आधी माहित असतं यांना एक करायचे खटके तुमच्या जवळ येत, मी आधी तुमच्याकडे आलो असतो, यांच्याकडे गेलोच नसतो. यांना त्रास दिलाय मला आधी एक करता. मी एका गलीत म्हणली की तिसऱ्याच गलीत पळायची. बळत 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 दाबून धरून कसं तरी ते ठेवलेलं बसवायला. एक दिवस तर आम्ही तिघच होतो इथं कोपऱ्यात. खाली गाव करायचं बैठक काय करता म्हणाला. हळूहळू मागा लागून माझा काय स्वार्थ नव्हता. माझा मी यांच्या पाठीशी याच्यासाठी लागत होतो. मला माहित होतं ही लढाई गोदापट्टा आणि महाराष्ट्राला मराठा समाज 100% जिंकणं. म्हणून माझा मी जर नाराज झाला असतो ना, जाऊ दे एक होत नाही, जाऊ दे तिकडे आपल्याला काही गरज नाही, तर आज ही मराठ्यांनी विजयाचा लेकरांनी दिवस नसता बघ. म्हणून मी नाराजच नाही झालो. 13 वर्षापासून लगातार मी हे लढून धरलेले. मला तर काही इतक्या गप्पा आणायची. आज सांगतोच तुम्हाला, आता कवा सांगितलंच नव्हतं. मला जमत नाही ना जाऊन दे आता, कारण कवा येणं होतं कवा नाही दिल्यामुळं. आज समोर नाव नाही सांगणार. मी एकदा फोन करता गेला म्हणलं भाऊ बैठकी फुल बैठकी द्यावा. गाव आमच्या तिकडे, तुमच्या तिकडे नाही. तुम्ही असू नका, तुम्हाला वाटत तुमची जागा नाही. आमच्या तिकडे पण नाव सांगितलं तुमचे नाव ओळख घेतात म्हणून सांगा. त्याला फोन लावला त्याला म्हणलं भाऊ बैठकी केली. ते म्हणलं माय बाई येणं होणार नाही बाबाची, माझी मोटर चोरीली गेली. म्हणलं जाऊ दे बाबा, तर मोटर चोरीली गेली म्हणलं काही शेवटी शेतकऱ्याचा नुकसान झालं. 1-2 घंट्यात त्याला चुलत्याला फोन केला. म्हणलं ते अमुका मुक्काम नाही आला आणि त्याची मोटर चोरी गेली सापडली का? तेव्हा मला मोटर, मी त्याचा चुलता आहे म्हणे, मला बी त्याला बी 3 पिढ्यापासून वावरच नाही म्हणे. याची मोटर कसं काय चोरीली गेली म्हणून मग तर डोक्यातूनच कामातूनच गेलो बाबा. इतके घुमायचे मला हे लय अवघड. एक दिवस मी एक जणाला फोन लावला. मी आता गावात सांगितलं मागच्या पाणी गावाला तो किस्सा. त्याला फोन लावला रात्री 2 वाजता. मी रात्री गावा फोन लावायचं मावशी, कारण मला येड लागलं होतं त्या मराठ्याच्या गोरगरिबांच्या लेकराला मोठं करायचं. मी आरक्षणाशिवाय दुसरा फोन केलेला नाही. पण माझी जिंदगी माझ्या स्वार्थासाठी फोन केला. जर मला कोणी म्हणलं ना तुम्ही म्हणून काय करेन, मी माझ्या स्वार्थासाठी एकही फोन नाही केला आरक्षणासाठी. मी रात्री फोन लावला ते होतं झोपी. ते झोपीतच बोललो मला. फोन उचलला म्हणलं उद्या बैठकीला यायचं. ते म्हणलं हा येतो मी. आणि त्याने फोन तर कट करायचा ना, तसाच चालू ठेवला. तसंच कानाखाली लावल्यानंतर झोपलं. झोपायच्या आधीच म्हणते का भूत लागलं का म्हणे जाणार हे रच्ची फोन करतोय मी आणि मी आहे का इकडं. आता ते फोन तर कट कर ना, मग शादी मान द्यायचं. तर इतके कलाकार माणसं पण मी कधीच नाही सोडलो. मी माझ्या जागेवर तरी नाराज नाही झाला. मला माहित होतं आपण जर हे संघर्ष लावून धरला तर एक नाही दिवस असा दिवस उगल की मराठ्यांच्या पोरांच्या डोक्यावर पुराला आरक्षणाचा पडणार म्हणजे. आणि ते आता खरं झालं. काही वेळेस असं अंगाला चिमटा घेऊन बघा वाटतंय खरं आहे. कारण 54 लाख नोंदी सापडल्या. 4 लोकांना जरी फायदा झाला तरी 2 कोटी मराठी आत्ताच आरक्षणात गेले. आता ते तर सुट्टीच नाही मध्ये गेल्याशिवाय. आणि सगळ्यात मोठं सुख आणि आनंद असेल तर आपला मराठा समाज करोडोच्या संख्येने एक झाला, याचा सगळ्यात जास्त आनंद. कारण खूप ताकदीनं मराठा समाज एक झाला. एका हातावरच भरत येत. मी बीडच्या सभेला 3 ते 4 लाख महिला असतात, नुसत्या महिला असतात. मी त्यांना सांगितलं मावशो तुम्ही आता मागची बाजू सांभाळायची. आम्ही मुंबईला चालू, आम्ही मुंबईची खिंड सांभाळतो, तुम्ही मागची खिंड सांभाळ. महाराष्ट्रातल्या सगळ्याच महिलांनी पाठीमागची खिंड सांभाळायच्या. समोर आम्ही लढतोय, तुम्ही इथं राहणार आहे, तुम्ही इथली बाजू लढायची. येताना आम्ही आरक्षणच घेऊन येणार.
हे त्यांना सांगितलं. म्हणलं तुम्ही फक्त एकच काम करा, आम्ही तिकडे गेलो तर जर आम्हाला आडलं काही केलं, लोटालोटी केली, तर तुम्ही इकडच्या जिल्ह्यातल्या सगळ्या लाखाने मैदान उठायचं आणि जो आमदार मंत्री असेल त्याच्या दाराला येडा टाकून बसायचा, चौकून मैदान. नुसतं पायातला हातातच घ्या, तुम्ही काहीच करू नका. तुम्हाला 2 महिने दारात उघडीत नाही ते तुम्हाला बघितलं. त्यांना विचारायचं तुम्ही आमचे पोरं तिकडे आरक्षणासाठी गेले ताम करून देतात. मी व्यासपीठात खाली उतारलो तर महिला आल्या. म्हणलं दादा तुम्ही जा मुंबईला मागवू बघतो. तर मागचं टेन्शन आता घेऊ, तिकडची बाजू तुम्ही लढा, आम्ही इकडे आहे. नुसतं तिकडं काही करून द्या, आडून द्या, वाहन घे एका चेपले तर आम्हाला पुढे देवडी द्यायचं ते बोलले. म्हणजे मी सांगितलं होतं सरकारला याच्या आधी तुम्ही मराठीचा खरंच नाद करू नका. एकदा जर मराठी रानात उतरले तर स्वतःच्या लेकराला कोण न्यायासाठी कोणत्याही टोकाला मराठा जाऊ शकतो. तुम्ही फक्त मागची बाजू सांभाळा शांततेत. तसं नाही करायचं आपल्याला. इकडं जर काही झालं, तिकडं काही त्रास द्यायचा प्रयत्न केला तर इकडं ताकदीनं महिला एकत्र आहे. भोगावच्या महिला जर त्या मंत्र्याच्या आमदाराच्या घराकडे जर निघाल्या, तुमच्या मागे लाखाचे लोक चालणारे महिलाची इतक्या महिला राज्यात एक झाल्या सध्या. त्याला काहीच विचारायचं नाही, त्याला फक्त एकच म्हणायचं, तुमचे लोक तिथले त्रास देत तुमचे देऊन कधी लोकला का निमान. आमच्या लोकांना त्रास द्यायसाठी तुला मोठं केलं का आम्ही? आमच्या तिकडच्या लोकांना त्रास देतो, तिकडचे लोक सुद्धा तू यायचे. इकडच्यावर दबावा लागेल, तिकडचे गप्पस. त्यांनी आपल्याला चारी बाजून घ्यायला ठरलं का आपण ताही बाजून घ्यायचं का? आपण त्यांच्या पुढची एक चाल करायची. जसं की आता हे डिझेलचं त्याचं घेतं मराठीत पोरण कसं गेले, काही म्हणले ट्रॅक्टर नेऊन द्यायचं नाही, ते म्हणले मसडीच घेऊन द्यायचं. मग किती ठेका लागले. आता ते नोटीस द्यायचंच बंद केलं तेव्हापासून. ते म्हणले खरंच मसडीचं जर घेऊन जर निघाले तर, आणि खरंच आपण जर ते जनाराचे कल्प इकडे चालू करू वाटण्यात चारीत नेलेच नाही जमायचं तिकडे. आपण काही करू शकतो ना, सांभाळायचेच ना जाणार. बाकीचं काही आहे का? आपल्या प्रत्येक घरातल्या एका माणसाकडे एक काम आहे, तो शेताकडे बघायचं, तो जनावर सांभाळायचा. आपल्या जनावर सांभाळायचं काम आहे आपल्याला. जाऊ द्या तिकडे रस्ते चरीत मुंबई बोलतो सगळे जाऊ द्या. कल्पच तिकडे गेले पाहिजे. कोण टाकू त्या मंदिराच्या दारात तिथे गवत आणि देव पडून. मराठ्यांच्या नादी नका लावू. आम्हाला आमचं हक्काचं आरक्षण पाहिजे. आता तुम्ही 20 जानेवारीची तयारी करा. केली म्हणताना मागून घ्यायचं ना, मला ठेशी नंबर गेले तिकडे. मी जायचो तिकडून तुम्ही राहायची इकडे. असं कुठे त्यांना मला मग तिकडे एकट्याला बघितलं तेव्हा त्याला दिसतो का त्यात सापडला. आता गेले असं काही करू नका बरं का. मी तुमच्या भराशिवाय, कारण मी काय तुमच्याच भराशिवाय लढतो. तुम्ही आलो म्हणायचं थांबायचं तिकडे बापू नाही ना. हा नाही बोलत नको तापो नाही तर माग आपल्याला मागे सांगायचं नाही. आता वनदेव एकदा वनदेव म्हणायचं. माझ्या हिंदी बोलतच नाही कोणी. आपला कसं काय आवडते मग हिंदीचा जमानाच राव. इंग्लिशचं तर टिपणच बसा ना मग काहीतरी करावं लागेल. ते विचार तिकडं लय भारी मीडिया आहे म्हणजे हिंदीत बोलणारा. मला चांगली हिंदी बोलता आले पाहिजे, तर शाळेत तर मिळणं लागायचा. त्याशी एक संपादक आला होता, बोलता करून ते प्रश्न विचारायला लागला, त्यामुळे हिंदी कळत नाही. ते दुसऱ्या म्हणते तुला नसली कळत नंतर घेऊ आपण. तुम्हाला शिका लागेल तेवढी शिका तुम्ही काहीतरी करू. नाही तर तिकडे गेलो लय झोपवर गेलो. मला तसा लोड यायला लागला. तिकडचे टॉप हिंदी इंग्लिश बोलणारे. इंग्लिशचाच आपल्याकडे येऊ शकत नाही, कारण इंग्लिश तुम्ही किती प्रयत्न केला आपल्याला येऊ शकत. कारण तिथून आपलं पहिल्यापासून टिकून बसलं नाही. आता भाव बसायचं काय मला हिंदीचं जमन हळूहळू बसून. ते काय करतात बघा, मला हिंदी येते तुम्हाला खरं सांगतो. मला खोटं बोलता येतं. दम्माने बोललं तुम्हाला हिंदी, मग मी दम्माने बरोबर सांगतो. ते काय करते ते मध्ये ते एअरपोर्टाचा प्रश्न विचारतात. मग मी होतो व्हायला मग ती माहिती जाते हिंदी ते मग कसा बोलायला चालू करतो. ते असा गोंधळ होते. त्यांनी मला दम्मानी विचारलं. मी दम्मानी शब्द जर वापरले मी ध्यानात आणून बरोबर बोलतो. पण ते काय करते ते मधीच त्याचा प्रश्न विचारते. त्याचा प्रश्न विचारला मग असं कार्यक्रम सगळा उलटा सुलटा उलट. आणि ते माझं मत, कारण त्यांनी गेलं मराठीचं वाटून. त्याचा प्रश्न विचारला का मग ते स्पीडने बोलायला गेलं ना, मग ते कोंकड जाते. मग ते माया क्लिपा मलाच टाकली असं होतं. ते जेवल्याचं एअरपोर्ट आपल्याच क्लिपा वाचित. ते सगळे दुपारात वाचित काय तू काय 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 असं वाचून नाही. आणि तेच हसत मग कशाला वाचून नाही. तरी त्याचा लई कार्यक्रम केलाय. एक बसून मग त्यांना सांगितलं होतं तुम्ही मराठीत नाही जाऊन तो आरक्षणाला आमच्या पकडून धक्का नाही लागत. तू तुझं काय आमचं आम्हाला कोणी. पण त्याला दमच निघत नाही.
आम्हाला आलं त्याला कसं करू आता सध्या आपण नाही तर 2-4 दिवस झाला काही बोलत येतो नाही आम्हाला आलं त्याचा कार्यक्रम बिघडून जाईल. आता काहीच म्हणत नाही त्यासाठी त्यांना लय बाहेर सांगितलं की तो बोलू नको. आता पिशीच घेऊन गेलो आहे बाजाराची पिशी त्याच्यात काम केलं. कोणत्या संपादकाकडे जातो चांगलं त्यांना म्हणतो तुमच्या हिंमत असले तक वाचव त्यांना म्हणतो तोच वाचव ना. त्या काय साध्या काय ते म्हणतो मराठ्यांना शरीरात काय मराठीचं वाटाय गेला हे पोट्टे काय शान आहे का त्या रानंद कसं देतात पुढून शासा पण माझं इतके खौडशी देते 2 दिवस जेवण थकवा माणसा पुढं शिकले पुढं नाही लिंबा झाडाखाली बसल्या शोधून टाकून टाकते ते वाचत देते म्हणतो लोकांना म्हणतो वातावरण हे मला किती बेजार करा काय आला बोलतो मध्ये तो बोलत नको ना याच्या नादी लागतो तो काय बोलतो मराठीची विरोध कुठून काय सापडून आणतात भरोसा नाही. आता मुंबईत गेल्यावर काही म्हणते ते इमानच बघायचं आता काय पंख्यावर बसतो गरवून गेल्यावर काय करतो कोणाला आपल्याला फक्त एकच बोली त्यांच्याकडे काही तुकडा पाणी काही देऊ नको फक्त एकच व्यवस्था करायची बोली सरकारकडे तेवढी एकच कर. मला मध्ये फोन आला एका मंत्र्याला तेव्हा म्हणला तुम्ही मुंबईला जायचे मुक्काम डोंगरावर कोण टाकला म्हणलं तो आम्ही गेल्यावर मागून बघ मग तुला कळून कसं टाकलं डोंगरावर मुक्काम. आता त्याचं म्हणणं होतं वारीस असल्यावर गावात मुक्काम असते म्हणलं बरोबर आहे पण हे जर पोट्टे गावात मुक्कामाला ठेवले तर भिताळत मित्र ठेवू आणि त्या गावाला काय 6 महिने मारता काय असं त्याच्यामुळे डोंगरावर ठेवलेत म्हणलं आम्ही. ते म्हणला म्हणजे मला काहीच कळा ना म्हणलं मग तू येच एखादीशी म्हणजे नसतं कळत कारण त्यांना एकदम भाषाच कळत नाही. मी तरी काय करू त्याला आणि मी काय समजून सांगायला मी सांगत नसतो मी काय शान आहे तुम्ही आम्हाला आता बोलतो कळून देत नाही आम्ही तुम्हाला काही कळून देत नाही. आपल्या इथून तिथून मुक्काम सगळे डोंगरावर सगळ्याचे सगळे जे मुक्काम पडते 4 टेमा फिरा त्याला सारख्या कुठं डोंगर आहेत किती आपल्याला 500 1000 एकर असंच पाहिजे आणि तेच बघून काम चालू आहे. उद्या पोत आपला रूट फायनल होणार मार्ग फायनल आहे पण टप्पे कुठं पडले आणखी मुक्काम पुढे येऊन हे डोंगरावर मग ते म्हणते डोंगरावर बघू म्हणलं मग तुम्हाला तिथं आल्यावर कळलं डोंगरावर काय त्यांना त्यांची जरी व्यवस्था केली नाही तरी म्हणले ते महानगरपालिकेने 4000 बाथरूम मध्ये म्हणलं तुम्हाला लय दिली म्हणलं इथं 2 कोटी येणार त्यांनी 4000 देऊन का बोलतो आणि त्याच्यात जर आमचे पोट्याला शान आहे का त्यात एखादं गेलं 2-4 घंटे बाहेर नाही बाकीच्या काय करायचं ते परत म्हणतात मंदिर कोणत्या कायद्याला झोपत आहे आम्हाला बघायची तशा काचाट्यात जर त्याचा गादी सापडली तर मग त्यामुळे त्यांना लोड आलाय काय करते ना काय नाही हे माणूस बघायचं म्हणते हिरो हिरोईनचे बंगले पडे हे दिवसभरच नाही संग राहणार आहे याला चिकुंकडी ते मुंबई यांचा वारसाच नाही भाऊ हे सगळं काही जण तर गिरगाव चौपाटी मोजून आलेत भाऊ शपथ सांगतो त्यांनी मला आराखडाच सांगितला इकडून इकडं असं असतंय म्हणलं तुम्ही गेलते तेव्हा म्हणजे सगळे बघून यायला लागलेत कोंबड बिस्किटच्या कंपन्या आहेत कोंबड ते शेअर मार्केटचा बैल तो नाही ती बैल पळाल्यावर दिसतो असं करता हे सगळं बघून आले हे रातभर बघणारच आहेत टाइमपास. मग हे कुठं मुंबईत काय काय करते त्याला आम्ही जबाबदारी का नाही तिथं जागा मिळेल तिथं त्यांना इथं सोयी करा कारण ते का नाही सगळी ते का जाऊ का 2 महिने माघारी आले मग हे करायचं तुमचे तुम्ही तेवढी सोयी करा आणि ते फुल टेन्शन मध्ये आले त्यामुळे हे पोरं काही लिहायला लागले मशीनवर चाललो पुढे जाणारे घेऊन चाललो बैलगाड्या घेऊन चाललो सरपंच घेऊन चाललो ते फुल लोड मध्ये यायला लागले. तुम्हाला सांगतो ही लढाई आता अंतिम टप्प्यात तुम्ही मागची बाजू सांभाळाय आम्ही तिकडची खंड लढतो. आपल्याला आयुष्याचं एकदा पोराला द्यायचं राजकारण करू नका राजकारण नंतर करा सध्या पोराला एकदा आरक्षण आयुष्याचं दिलं की तुमचं काम संपलं तुम्हाला जे राजकारण करायचं ते करा पण आत्ता यांना कामाला लावा तुम्ही तुम्हाला मागं यायला सांगितलं नाही तुम्ही लावायला कामाला लावलं नव्हतं आता तरी लावा यांना कामाला मला लय उशिरा माहीत झालं याचे खिडके तुमच्या हातात येत नाही तुम्ही खरंच तुमच्याकडेच आधी आलो असतो हे सगळे एक झाले दादा त्या टायमाला एक झाले असते तर मागच आरक्षण मिळालं. आता तुमच्याकडे 2 काम आहेत यांना रोज गावोगावी जागृती करायला लावा शेकडो गावं तुम्ही सुद्धा पिंजून काढा घराघरात जा मराठीच्या रोडने नका जाऊ आपण म्हणतो गावात पिंजून काढा हे नुसती कल्ली निळा नाही ते म्हणजे गावात कोणीच नव्हतं आणि ते घरात झोपलेलं आहे ना तर बाहेर ओढी
बेकार कामाचं घरात झोपत येत लिंबाखाली झोपत येते यांना शेतात जवळ गाठा सगळ्या सणा मुंबईकडे झाला एवढी संधी आरक्षण देण्याची लेकरं मोठे झाले पाहिजेत आता लेकराचे पुढचे पडता कामा नाही आरक्षणासाठी कारण हे अंतिम टप्प्यात आले गावाचे गावं तुम्ही जागे करा घरोघरी जाऊन लोकांना सांगा मुंबईकडे चला म्हणून आणि माता मावल्यावर आपल्या भोगावमधलं मराठ्यांचं एकही घर 20 तारखेला सकाळी 8 वाजता उघडं नाही पाहिजे सगळ्यांनी घराला कुलपा लावायच्या नंतर व्हायला कारण 123 गावातल्या लाखांना महिला मुंबईला जाणाऱ्यांना वाटा लावायला नाही कारण त्याच्यात सुद्धा खूप ताकद असते तुम्ही जर लाखांना महिला एक वाढल्या तर जाणाऱ्यांना वाटतं माझा मायबाप समाज माझ्या पाठीशी माझ्या पाठीवर हात फिरायला कोणीतरी आहे तो पुढे लढायला घेत नाही त्यामुळे तुम्ही फक्त वाटा लावायला यायचे आंतरवालीपासून केवढाईपर्यंत तुम्हाला पायी चालायचं तुमचा उपास सुद्धा घडू शकतो त्याशिवाय तुम्हाला भाकर नाही मिळणार काही वेळ वाटल्यास येताना तुम्हाला डबे आणायचे तुमच्या जिथं जेवताय तिथं जेवा पण तुम्ही आंतरवालीपासून केवढाईपर्यंत पायी चालायचे वाटा लावा तिथून तुम्ही वापस तुम्हाला यायचे पण सगळ्यांनी 20 तारखेला 8 वाजता अंतरवलीत यायचं म्हणजे यायचं पुऱ्या गावांना आपलं एका नाही थांबायचं तुम्ही एक दिवस एक आल्यामुळे वाटा लावायला मराठा समाजाचं कल्याण होणार आहे आणि तुमच्यामुळे जर मराठ्याचं कल्याण होणार असलं तर तुम्ही 100% एक दिवस सगळे कामं करून अंतरवाली द्या कारण सरकारवर एवढा दबाव जाणार आहे हे मराठ्यांचे पोरं मुंबईला निघाले वाटा लावायला जरी इतके आले तर मुंबईला आल्यावर काय करते इतका थाप त्यांना भरला पाहिजे त्यांना 2 धाक भरले पाहिजे वाटा लावायला इतके आलेत मुंबईला इतके निघाले माघारी गेलेले हे सुद्धा मग आंदोलन करणार म्हणजे तिकडचे आलेले सोपे नाही तर माघारी आलेले सोपे नाही ही एक संदेश सरकारकडे गेला पाहिजे म्हणून आपल्या ज्या मिळेल त्या वाहनानं तुम्हाला जे करता येईल ते करा पण सगळ्यांनी 20 जानेवारीला 8 वाजता सकाळी अंतरवाली यायचं कारण आम्ही 9ला निघालो जाणारे पोरं तुमच्या लेकरं सांगतात कारण ते तुमच्या मराठ्यांच्या लेकरासाठी घराच्या बाहेर पडले तिथून 500-600 किलोमीटरवरती झाले ते आरक्षणाची लढाई लढायला चालली ते तुमच्या लेकरू नसेल पण त्याला तुमचं सांगणार आणि त्याच्या पाठीशी तुम्ही उभा राहा तुमचं स्वतःचं लेकरू गेलं तर सगळे कामं बंद करून तुम्ही त्याला वाटा लावायला जातात त्याला तुमच्या लेकरात बघा जाणाऱ्यांना आणि त्याला वाटा लावायला त्यांच्या पाठीला हात फिरा तुम्ही या एक दिवस चालतात तुम्ही वापस सुद्धा येतात या पण तुमच्यावर जबाबदारी की ते पोरं तुमच्यासाठी लढायला झाले ज्यावेळेस आपले लेकरं कुठं बाहेर देतात आपण थोडं किलो 1 किलो त्याला खायला देतो तसं जर तुम्ही पिशा त्याच्या गाडीत टाकल्या ते 2 महिने काही तुम्ही दिलेला त्यामुळे सगळ्यांना माया लावायचं शिका तुमच्या गावातून जे लोक येणार आहेत त्या सगळ्यांसाठी ज्या गाड्या लागणार आहेत त्या गाड्याचा खर्च आपल्याच गावाने करायचा पुऱ्या गावाने मिळून करायचा पोरं जाणारे हे आपले त्यांचा खर्च आपण गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून करायचा कोणाकडून काय घ्यायचं नाही आपण आपल्याच गावातून उभा करायचं त्यांचं येण्या जाण्याला कितके दिवस तिकडे गाड्या राहणार आहेत त्याला काय डिझेल लागणार आहे सगळा खर्च आपण आपल्या समाजानेच उचलायचा दुसऱ्याला उचलू द्यायचा नाही आणि सगळ्यांनी त्या पोरांना वाटा लावायला त्याला वाटतं माझं गाव मागं आहे माझा महाराष्ट्रातला मराठा समाज माझ्या पाठीशी आणि त्याच बळावर लढत असतो मी कशाच्या बळावर लढतो मी हे महाराष्ट्रातला करोडो समाज एकत्र झालाय म्हणून त्याच्याच बळावर लढतो मी सरकारला सुधरू देत नाही त्याचं कारणच ते प्रत्येक कॅबिनेट बैठक असो मुख्यमंत्र्याची बैठक असो माघार त्यांनाच घ्यावं लागते खरं एक नाही कारण आपण त्यांच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला कमी नाही त्यांनी चूक त्यांच्या होत्यात आपल्या त्यामुळे ही ताकद समाजाची होणारा विजय ह्यो मराठ्यांचा आहे महाराष्ट्रातला कारण याच्यासाठी गोतापट्ट्यानं खूप खस्ता खाल्लेला आहे त्यामुळे ही लढाई आपल्याला जिंकायची तुम्ही या लेकरांच्या पाठीशी सगळेजण उभा राहा आपल्याला ताकदीनं हा लढा जिंकायचा कारण आता मुंबईत मराठी अशी धडक देणार आहे अशी धडक म्हणजे भारतात कुणीच बघितलं असेल इतक्या ताकदीनं करोडोच्या संख्येनं मराठी मुंबईत आतापर्यंत भारत देशात असे धडक कोणीच बघितलं असेल इतक्या ताकदीनं जाणार मराठी इतक्या तयाऱ्या झाल्यात लोकांच्या काही लोक मला ते मेसेज टाकी देत काप सुद्धा कोण सुद्धा फुटून द्यायला तो फुटलं की चिठी देत म्हणजे 20 तारखेला मला जायचं इतके तुटून पडले एक जणांनी गावाला असं पाणी दिलंय ते गवस शिवळून गेलाय सगळा ते म्हणतो माघारी तर वापसाच नाही झाला पाहिजे इतके तुटून पडले एकदा जर मराठीने मनावर घेतलं तर काही करू शकतो आणि आता ते घेतलं मी तर
मला सांगितलं नाही करोडो मराठा समाजाच्या जीवावरच लढत. नाही तर माझी परिस्थिती नाही आता लढायची. मी आंबेजोगाईच्या सभेत मला 3 मिनिटं सुद्धा उभा राहता येत नव्हती. तुम्ही बघितलं का नाही? तुमच्या वाटते का नाही का? मला 3 मिनिटापेक्षा जास्त मी उभा शकत नव्हता. माझ्या घर दुसरा जर असताना ते म्हणलं असता अगोदर हॉस्पिटलला जाऊ, नीट होऊन नंतर दुसऱ्या दिवशी काम करू काय असेल. मी त्याच्यानंतर 2 दिवस सभा घेतला. मी जवळपास 34 ते 35 सभा घेतल्या मी शेवटच्या 2 दिवस. पण मी मागा नाही आपल्या इकडे ऍडमिट झालो असं मला 9 दिवस डॉक्टरने सुट्टीच नाही दिली. इतकं शिरे झालेलं होतं. पण मी माझ्या समाजाचा मराठ्याचा अपमान नाही करा. मी त्या कार्यक्रमाला गेलो, मी सहन केलं, पण समाजाचा अपमान नाही होऊ द्या. मी या समाजासाठी कोणत्या टोकाला जायची तयारी आहे. फक्त तुमच्या एकजुटीमुळं आणि तुमच्या आशीर्वादावर. माझं शरीर मला घराने साथ नाही देत आता. कारण पहिले झाले 17 दिवसाचं पोषण आणि दुसरं झालं 9 दिवसाचं, म्हणजे एका महिन्यात 24 दिवसाचं पोषण झालं. माझं शरीर खऱ्यानंच मला साथ देत नाही. माझ्या गाडीतल्याच लोकांना माहिती माझे काय आलं. तरी मी माझ्या चेहऱ्यावर माझ्या समाजासाठी दिसू देत नाही. कारण मी माझं जीवनच अर्पण या समाजाला केलं. तर जीवाची पर्वा कशासाठी करायची? मला फक्त या पोरांच्या चेहऱ्यावरती मराठ्यांच्या आरक्षण देऊन आनंदाने बघायचं. मला हे मराठ्यांच्या पोर IPS IAS दर्जाचे अधिकारी झालेले बघायचे आरक्षण देऊन. एवढंच माझं स्वप्न. मी मरायला येत नाही आणि भेटणार सुद्धा. तुम्हाला हे विचार पुढे चालवायचा, तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतो. मी असं नसेल मला माहित नाही, पण हे विचार तुम्हाला मराठ्याचा पुढे चालवायचा. ही पुढे देऊ हे तुमच्या खात्यावर जबाबदारी. मी तुमच्या पाया पुढे सांगतो. मराठी एक झाले आता एक फुटून ठेवणार. मी आहे जोपर्यंत मी लढत राहणार आहे. पण मी असं नसेल तुमच्यात मला माहित नाही, कारण मी माझ्या जीवाची कदर नाही करणार. पण मराठ्याच्या पदरात आरक्षण त्याच्या डोक्याला पुढार उतरेल तेव्हा दुःख असेल तेव्हा दुःख असेल. फक्त विचार म्हणून ठेवणार. हे घराघरात रुजवा आणि मराठी एकजूट ठेवा. मराठीची एकजूट फुटू ठेवणार. खूप वर्षानं आपला मायबाप मराठा समाज एकत्र आलाय. हे फुटू ठेवणार. एकजूट राहा. 20 जानेवारीला सगळे मुंबईला चला. तुम्हाला माझा शब्द आहे, आरक्षण घेतल्याशिवाय तुमचा मुलगा जीव जरी गेला तरी इंच सुद्धा माग हटणार नाही. शब्द आहे तुम्हाला. धन्यवाद. जय श्री. हम तुम्हारे साथ हैं. लाख मराठा.